नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठं युद्ध जे बोलाल तुम्ही, ठाकरे वर्सेस राणे, ते बघण्यासाठी आम्ही आता चाललोय कर्जतला। पण ते पॉलिटिकल वॉर नाही, म्हणजे पॉलिटिकल बॅटल नाही, इथं बॅटल आहे ते फूड बॅटल आहे। तर कर्जतमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला माहित असेल, कर्जतमध्ये ठाकरे वडापाव म्हणून एक फेमस वडापावचं दुकान आहे। तिथंच आता एक राणे स्नॅक्स कॉर्नर म्हणून खोलले, बहुतेक त्याला पण आता 3 या 2 वर्ष झालीत। पण ती बॅटल बघण्यासाठी आपण आज बघणार आहोत की ठाकरे का राणे यापैकी कुठला वडापाव बेस्ट आहे, कोणाची सर्व्हिस चांगली आहे, कोणाच्या ॲम्युनिटीज चांगले आहेत, आणि ती ठाकरे वर्सेस राणे बॅटल आज आपण डिस्कवर करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण आलो ठाकरे हॉटेलला। ठाकरे हॉटेल ओपन स्पेस मध्ये हॉटेल आहे, म्हणजे ओपन स्पेस म्हणजे तुम्ही बाहेर सिटिंग पण करू शकता, आतमध्ये पण सिटिंग करू शकता, पण जास्त करून लोक इथं आतच सिटिंग करतात। या साईडला तुम्हाला जे राईट साईडला दिसतंय ते त्यांचं किचन आहे, म्हणजे तिथंच ते बाहेरच वडे तयार करतात, बाहेरच तुम्हाला देतात, जेणेकरून तुम्हाला जे असतं ते समजा जे आहे ते आहे। आता आपण पहिला ठाकरेंचा वडापाव खाऊन बघू कसा आहे ते। चला मित्रांनो। तर मित्रांनो, हा आहे ठाकरेंचा वडापाव। आपण एक चहा मागवलाय, तुम्ही या इथे चटण्या पण बघू शकता। आपल्याला इथे ठेचा दिलाय, ठेच्याबरोबर सुकी चटणी आहे, सुकी चटणीबरोबर ही आहे ना ओली चटणी, तर ही गोड असते, ही सुकी चटणी, आणि हा ठेचा आहे। ठेचा एकदम झणझणीत तिखट असतो। हा आपला वडापाव आहे, वडा पण एकदम गरम काढून देतात। वडापाव वगैरे सुकी चटणी आधीच असते, आणि एक मिरची दिली, आणि हा चहा बघू शकता तुम्ही। चहा पण एकदम असा टेस्टी असतो इथं, एकदम तरतरी आलीच पाहिजे चहा पिऊन, असं एकदम चहा आहे। चटणी लावली, हा ठेचा लावला, जरासा सुकी चटणी, ठाकरेंच्या इथला वडापाव आपला खाऊन झालेला आहे। ठाकरेंच्या इकडचं स्पेशल म्हणजे असा त्यांचा ठेचा, त्या वडापाव सोबत तुम्ही चहा पिला ना, तुम्हाला इथनं होट सगळे असे जळल्याची फिलिंग होईल, असं चरचरलेली फिलिंग होईल, ते एक फिलिंग वेगळीच असते। आता आपण जाणार आहोत राणेंकडे, कारण मी सगळ्यात पहिला ठाकरेंकडे वडापाव खाल्ला, त्याचं मेन कारण म्हणजे मला पर्सनली इथलाच वडापाव जास्त आवडतो। तर आपण इथं आता राणेंच्या इथं आले आहे। हे बघा, राणे स्नॅक्स कॉर्नर जस्ट 100 मीटर खाली आहे ठाकरे हॉटेलपासून, खालच्या साईडला 100 मीटर। इथनं सरळ तुम्ही गेला तर बदलापूर, उल्हासनगर असं लागेल। आपण इथं गाडी पार्क करू आणि राणेंच्या स्नॅक्स कॉर्नरमध्ये जाऊ। ठाकरेंचा वडापाव ट्राय करून झालाय, आता राणेंचा वडापाव आपण ट्राय करून बघू। चला।
एकंदरीत आपल्याला 10 मिनिटं आता झालेले आहेत. 10 मिनिटं अशा कारणाने 5 मिनिटं आम्हाला तिथं उभे राहिलो काउंटरला. तिथं काउंटरला उभं राहिलं तिथे इथं कुपन सिस्टम आहे. डायरेक्ट तुमच्या टेबलवरती सर्व्हिसेस नाही, सेल्फ सर्व्हिस आहे. तर तिथं आम्ही कुपन घेतलं. कुपन घेतल्या बाजूला तुम्हाला स्नॅक्स भेटतात पेमेंट करून. पेमेंट करायला गेल्यानंतर तो पोरगा बोलतो वडे थंड आहेत, मला गरम वडे काढून देतो. तर आता तर 10 मिनिटं झालेत. कदाचित एकदम गरम गरम वडे आम्हाला येत असतील तर आम्ही वाट बघतोय. हा राणे वडापावचा हा वडा, एक पाव आलाय, सुकी चटणी आली, ही आपली ओली चटणी किंवा सॉस किंवा आंबट चटणी, आंबट गोड चटणी बोलू शकता, ती पण मागून भेटली आपल्याला. आणि चाय. तर मित्रांनो, तुम्ही जरा कर्जतच्या आत साईड आला ना, इथं बदलापूर साईडला, हे तुम्हाला दिसते का हडप वडापाव, हे जे तुम्हाला कौलांचं हे दिसते ना घरासारखं, ते घर नाही, ते वडापाव आहे हडप वडापाव म्हणून. इथे पण एकदम चांगल्या प्रकारचा वडा असा भेटतो आणि इथे पण खूप गर्दी असते वडापावसाठी. सगळ्यात पहिले हे हडप वडापाव इथं होतं, या गाळ्यात होतं, एकदम छोट्याशा गाळ्यात होतं. त्या गाळ्यातनं त्यांनी आता या मोठ्या दुकानात त्यांनी ट्रान्सफर केले. पण तिथे पण वडापाव खूप छान भेटतो. तर मित्रांनो, आपण दोन्हीकडचे वडापाव ट्राय केले, म्हणजे ठाकरेंचा पण वडापाव ट्राय केला आणि राणेंचा पण वडापाव ट्राय केला. वडापाव बरोबर आपण चहा पण घेतला. तर बेस्ट म्हणजे मला तर पहिल्यापासनं ठाकरेंचा वडापाव आवडतो. मुळात म्हणजे ठाकरेंचा वडापाव हे खूप जुने वडापावचं दुकान आहे. म्हणजे मला तर वाटतं, मला जसं आठवतं, जसं माझ्याकडे गाडी आहे तसं मी ठाकरेंच्या वडापावाकडे वडा खाल्लेला आहे आणि तिथली टेस्ट नेहमी चांगलीच लागली मला. आता कालांतराने तिथं जाऊन एक कस्टमर जे बोलतात ना, कस्टमरला जिथं जाऊन ते सवय तशी लागली असेल तरी बोला, पण ठाकरेंचा वडापाव बोलेल ना, ठाकरेंनी तुम्ही टेबलवरती बसून तुम्हाला वडापाव येतो. तिथे त्यांच्याकडे स्टाफ खूप जास्त आहे आणि सगळा स्टाफ मराठी आहे. स्टाफ तुमच्याकडे येणार, तुम्हाला काय पाहिजे ते विचारणार, चहा पाहिजे चहा देणार, म्हणजे सर्व्हिस जी आहे ना ती एकदम क्विक आहे. पण तसं राणेंच्या वडापावबद्दल नाही होतं. राणेंच्या वडापावच्या इथं ना सगळ्यात मायनस पॉईंट आहे सेल्फ सर्व्हिस आहे. तुम्ही जायचं, काउंटरला ऑर्डर द्यायची, काउंटरकडनं कुपन घ्यायचं, कुपन घेऊन परत जिथं वडापाव दिला जाईल किंवा तुमचं स्नॅक्स दिलं तिथं त्याला कुपन द्यायचं, मग तो कुपन बघून तुम्हाला स्नॅक्स देणार. अशी एकदम मोठी प्रोसेस आहे. मग तुम्ही येऊन ती बसून खाणार, अशी एकदम मोठी प्रोसेस आहे. पण ठाकरेंकडे असं नाही, एकदम तुम्ही येणार, तुमच्या टेबलवरती पोरगा येणार, पोरग्याला सांगायचं मला हे पाहिजे, तिथं संपलं. आता झालं हे सर्व्हिसचं. वडापावबद्दल बोलाल तर माझं वोट मी ठाकरेंच्या वडापावलाच देईल. कारण ठाकरेंचा वडापाव जो वरण एकदम हे असतो, क्रिस्पी असतो आणि आतनं जी त्यांची भाजी असते ना, तो एक मेन म्हणजे मराठी माणूस बनवतो. मराठी माणसाला वडा बनवायला शिकवावं लागत नाही. कारण जे मिरची मेन वड्यात जे जास्त करून असतं ना ठेचा, तो ठेचा मराठी माणूस बनवू शकतो, कारण मराठी माणसाचाच ठेचा आहे. त्यामुळे माझं वोट ठाकरेंच्या वडापावला. चहाबद्दल बोलाल तर चहा पण ठाकरेंचा. चहा पिल्यावरती जी तरतरी येते ना, आणि जे वडापावचं जेव्हा तुम्ही एकदम कॉम्बिनेशन पिता आणि तुमचे होठ, तुमचं असं तोंड असं एक चरचरीत होतं, चरचरल्यासारखं होतं, एकदम असं तिखटपणाची फिलिंग येते, ती फिलिंग तुम्हाला ठाकरेंच्या वडापावच्या येतात भेटत. राणेंबद्दल बोलाल तर राणेंचा वडा ना टिपिकल स्वीट जंक्शनमध्ये म्हणजे स्वीट्सच्या दुकानात भेटतो ना. मला तर वाटतं राणेंच्या इथं जो वडा बनवतो तो कदाचित महाराष्ट्रीयन नाहीये. कारण राणेंचा वडा ना एकदम असा राजस्थानी वडासारखा वाटतो. राजस्थानी लोकांचा वडा कसा असं बाहेरनं एकदम जाडी बेसनची कोटिंग असते, पण जी भाजी असते ना, भाजी असते जराशी तिखट कमी असते आणि जराशी सपक लागल्यासारखी भाजी लागते. तसा तो वडा होता. वडा असा म्हणजे जी काय बोलतात, प्रत्येकाची चव वेगळी असते. ज्या लोकांना वडा असा नरम आवडतो, एकदम बाहेरनं पण नरम आतनं पण नरम, त्यांना तो वडा मी सजेस्ट करेल, ते खाऊ शकता. तुम्ही पण एकदा खाऊन एकदा स्वतः पण ट्राय करा आणि मला सजेशन द्या किंवा मला कमेंट करा की तुम्हाला कुठला वडा आवडला. पण चहाबद्दल पण बोला ना, त्यांना बहुतेक साखर नव्हती त्यांच्याकडं, सरळ बोलून साखर, आणि आपल्याला चहा पण खूप गोड लागतो. तो चहा पिला मी ठाकरेंच्या वडापावच्या इथं. मी जेव्हा वडापावबरोबर चहा पिला ना, तो चहा डायरेक्ट असा जळत गेला मला पूर्ण, एवढा गरम आणि एवढा तरबेज चहा होता.
पण इथं कसं होतं, इथं बहुतेक चहामध्ये साखर बरोबर साखर जरा कमीच होती, पण चहापत्ती पण खूप कमी होती. तुम्हाला ते दुधाचं फक्त पाणी केरून उकळून दिल्यासारखं होतं. त्यामुळे चहा पण मला एवढा खास नाही आवडला. वडा बोलाल तर वडा एक बेटर होता. म्हणजे तुम्ही त्याची भाजी जी होती ना ती डोस्यासारखी होती. वडापावच्या आतमध्ये स्टफिंग असते, भाजी असते, ती डोस्यासारखी होती. त्यामुळे ती कशी असा वडा खाल्ल्यासारखी फिलिंग येत नाही, तर डोसा खाल्ल्यासारखी फिलिंग झाली मला. आणि जर दुसरं बोलाल तिथं ठाकरेंच्या इथं तुम्ही वडापाव खाऊ शकता, तुम्ही तिथं भजीही खाऊ शकता, कारण ते त्यासाठी स्पेशलिस्ट आहे. पण यांच्या इथं तुम्हाला सँडविच पण भेटेल राण्यांच्या इथं, प्लस तुम्हाला वेगवेगळे डोसे भेटतील, असे अदर स्नॅक्स पण आहेत. ते तुम्हाला मी सजेस्ट करेल. ठाकरेंच्या इथं पण डोसा भेटतो, पण ठाकरेंच्या इथला डोसा एवढा खास नाही, पण राण्यांच्या इथला डोसा बेटर. राण्यांच्या इथला डोसा बेटर आहे ठाकरेंपेक्षा, हे मी तुम्हाला ठाम बोलू शकतो. सँडविच पण तिथं भेटतात, चीज सँडविच पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ज्यूस पण भेटतात तिथं. पण ठाकरेंकडे तुम्हाला स्पेशली वडापाव बेटर ठाकरेंचाच. आता मी मत इथं प्रतीकला पण विचारतो. प्रतीक आपला छोटासा मेंबर आहे, त्यालाही विचारू. माझं मत एखाद्या वेळी तुम्हाला चुकीचं सांगू शकतो, पण प्रतीकचं मत जे असेल तर फेअर असेल, कारण लहान मुलं देवघरची फुलं. बोलाल तर मला ठाकरेंचाच वडापाव चांगला वाटला, कारण की त्यांच्या वड्यामध्ये एवढा स्वाद आहे जे राणेच्या वडापावमध्ये नाही आहे. कारण की जो ठाकरेंचा वडापाव आहे त्यांच्यासाठी त्यांची सर्व्हिस चांगली आहे, त्यांचा सर्व सिस्टमॅटिक आहे. म्हणजे तुम्ही ऑर्डर द्याल तर तुम्हाला कुपनच्या तुम्हाला ऑर्डर आणून देतील, नंतर तुम्ही पाहिजे तर बिल भरायला कुपन घ्या त्यांच्याकडनं, नंतर ते कुपन भरून देतात. तर लल्ला तुझं वोट कोणाला, म्हणजे ठाकरेंच्या वडापावला का राण्यांच्या वडापावला? मी ठाकरेलाच करेन. म्हणजे तुमचा ठाकरेच्या वडापावला वोट पडलेला आहे. तर इथं माझं एक मत ठाकरेंकडे गेले आणि प्रतीकचं पण मत ठाकरेंकडे गेले, म्हणजे टोटल 2 मतं ठाकरेंकडे गेली. तर आपण तिसरं मत बघू, तिसरं मत कोणाला जाते. तिसरं मत आपलं असेल कॅमेरामॅन संकेतचं. तर बघू तिसरं मत काय. मला विचार झालं, मी म्हणतो ठाकरेंचा वडापाव भारी होता, एकदम मस्त. ते त्यांची भाजी ते त्यांचा ठेचा, चटणी, ते सुकी चटणी, म्हणजे सर्व्हिस बरोबर 3 चटण्या स्पेशल वेगळ्या स्पेशल होत्या. ते ठेचा होता, ते एक लाल चटणी गोड, आणि एक सुकी चटणी जी वडापाव सर्व भेटते. त्यांची सर्व्हिस चांगली होती. त्यांचा वड्याचं म्हटलं तर त्यांचा वडा एकदम मस्त, बाहेरनच क्रिस्पी, बारकीशी ह्याची बेसनाची लेअर, आतनं भाजी भरून एकदम मस्त चविष्ट भाजी. वडा एकदम भारी मस्त लागलं ते माझं झालं. तर आणि राण्यांचं म्हटलं तर राण्यांचा पण वडा चांगलाच होता म्हणू शकतो आपण. खरं मला काय एवढा आवडला नाही तो, कारण की काय ना, तो राजस्थान गुजराती वडा वाटतो, तो जरा महाराष्ट्राच्या बाहेरचा वाटत होता वडा तो. कारण तो म्हणायचं जरा कमी तिखट होता एकदम. तो जसं आपल्याला कसं तिखट लागतं तसं तिखट नव्हता तो. आणि त्याची प्रिपरेशन वगैरे चांगली होती ती. खरं त्या राण्यांची सर्व्हिस पण चांगली बोलू शकता. खरं अम्युनिटी चांगल्या होत्या, सर्व्हिस जरा स्लो आहे एकदम, अम्युनिटी चांगल्या आहेत. आणि आपण म्हटलं तरी राणे त्यांना ते म्हटले, आपण मी जेव्हा गेलतो त्यांना विचारायसाठी वडे आहे का, तेव्हा वडे गार होते. ते म्हटले आम्ही तुम्हाला गरम करून देतो. त्यांनी आम्हाला गरम करून दिले वडे. आणि आम्ही ठाकरेंचं म्हटलं ते वडे तळतच होते, त्यांचं गरमच असतं वडे, त्यांचं चालूच असतं, चालू असतं. त्यांचे वडे एकदम जसं तळतात तसे येतात. आणि आम्ही जेव्हा गेलो राण्यांचे, त्यांचे गार वडे होते. त्यांनी आम्हाला चांगले मस्त नवीन गरम वडे तळून दिले. आणि चहाबद्दल, चहा महत्वाचा गोष्टी, चहा मला ठाकरेंचा आवडला. कारण की काय, असं एक वेगळीच टेस्ट होती त्याला चहाला. पिल्या तरतरी माणूस म्हणून मी पळत जातो परत घरला. एकदा चहा पिला मी पळत जातो घरला, असं चालतं ते. त्या गरम चहा, त्यावरती गरम वडा, एकदम तिखट सगळं एकदम वडापाव मस्त लागलं. एकदम शब्दात जाहीर करायचं नाहीये ते. तुम्ही एकदा जावा आणि स्वतः फील करा ते. मग संकेत, तुझं वोट कोणाला आहे? माझं वोट पण ठाकरेंना. म्हणजे इथं माझं, संकेतचं आणि प्रतीकचं 3 जण असताना इथं संपूर्णपणे बहुमतात ठाकरे सरकार आलेलं आहे. तर ठाकरेंच्या वडापावला एकदम शिक्कामोर्तब करावं लागेल.
आणि आमच्या मनावर तर ठाकरेच्या वडापावनेच राज्य केलंय. तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता. लोकेशन तुम्हाला मी पिन आउट करतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ट्राय करा. तुम्ही सांगा कसा आहे, कुठला वडा तुम्हाला बेस्ट लागला. आणि अजून जर तुमच्या इथं कुठली एक वेगळी बॅटल असेल ती सजेशन करू शकता तुम्ही मला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून टाका मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.